महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। तालुका श्रीगोंदा तांदळी दुमाला येथील पीडित मुलीचे अपहरण आणि सामूहिक अत्याचार प्रकरणी दिलेले जबाब बदलण्यासाठी आमच्या पीडित मुलीला पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे यांनी मारहाण करून दबाव आणलाय, अशी पीडित मुलीच्या मातापित्यांची तक्रार आहे। त्यांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांकडे कैफियत मांडली। पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मदत करण्याच्या हेतूने या अधिकाऱ्यांनी कलम 164 नुसार न्यायालयात जबाब होण्यापूर्वी मुलीला पोलीस ठाण्यात बोलावले। पोलीस निरीक्षकांच्या केबिनचा दरवाजा बंद करून 2 चापटी मारल्या आणि तुला केस चालून काय मिळणार, ती पोरं पैसे देत आहे, ते पैसे घे आणि न्यायालयात आरोपींच्या सोयीचे जबाब दे असे सांगून मुलीवर दबाव आणलाय। माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला। काल माझी कोर्टाची तारीख होती। तिथे PSI मोरे साहेब आले आणि म्हणाले तुम्हाला सोमवंशी साहेबांनी भेटायला बोलवले। मला व माझ्या आई वडिलांना ते तिथे घेऊन आले आणि त्यांनी मला दरवाजा बंद करून एकटीलाच आतमध्ये घेतले। आई वडिलांना आतमध्ये येऊ दिले नाही आणि सोमवंशी साहेबांनी माझ्या 2 कानपाडीत मारल्या आणि मी रडायला लागले तर मला मोठ्या आवाजात म्हणाले रडायचं नाही, रडणं बंद कर। आणि ते म्हणाले ते पोरं मोठ्या घरातले आहे, तुला ही केस माघार घ्यावं लागणार नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे। आणि त्यांनी मला दम देऊन हे बोलायला लावलं आणि नाहीतर ते म्हणाले याच्यात तुझी बदनामी आहे, तुझ्या आई वडिलांची बदनामी। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी या मातापित्यांनी केली आहे। माझ्या मुलीवर असा हे झालाय, बलात्कारची केस झाली। काल आम्ही इथं कोर्टात आलो, आम्हाला कोर्टात बोलावलं। कोर्टातून यांनी सोमवंशी साहेबांनी इकडे बोलावलं भेटीसाठी म्हणून। बोलावल्यानंतर गाडीत बसवून आणलं, मला बाहेर थांबवलं, मुलीला आतमध्ये घेतलं, तिच्याकडून तिला मारलं, हाणलं, तिचं तोंड सुजलंय, तिचं डोळे भरून आले, बाहेर आली तर रडत आली। तिच्याकडून जबाब लिहून घेतल्यात की तुला 6 लाख रुपये देणार आहे तर एक मुलगा तुझ्या संग लगीन करणार आहे आणि तू माग घे। तो असं म्हणायचं की माझी चूक झाली नाही आणि तिला जे बोलायला सांगितलं ते तिथं तिने 2-4 शब्द त्यांनी पण रेकॉर्ड करून घेतलं तिचं। आम्हाला एवढा त्रास होतोय, आमच्या घरी रोज माणसं येतात, आम्हाला लहान खाऊ देणार की तुम्हाला एवढं पैसे देतो, तुम्ही मिटवून घ्या, तुमचा गावाचाच परस नाही, तुम्हाला इथं वागायचंच आहे, तुमच्या मुलीला कोण करणार नाही, तुझं लगीन कसं होईल आणि तुम्ही हिताली इथंच मिटवा, कशाला लांबवर जाऊ देता। मग आम्हाला ह्या सोमवंशाने असं हितवर आणलंच कशाला, ह्याच्या पोत केलंच काय हे आमचं असं। आम्ही गरीब माणसं आहेत, आम्ही करायचं काय, आम्हाला कुणापाशी काय होणार आहे आमचं? यांनी आमच्या एवढा अन्याय का केलाय? आम्हाला दुसऱ्या दिवशी फार दुपारून सांगितलं की ते म्हणतात की तुझे आई वडील जर ऍक्सिडेंट ही होऊन जर मेले तर तू कशी राहणार, कशी वागणार गावात, तू कोणाच्या ह्याच्यावर राहणार? आणि मग तिने पण आम्हाला आज सांगितलंय धमक्या देऊन, तिला विचारलं आम्ही तेव्हा ती आज आम्हाला म्हणली हे शब्द। मग आम्ही आता कसं वागायचं, कसं राहायचं या गावात? अहमदनगरहून सुनील भोंगळ, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।